वेलकम ऑल ऑफ यू. मागील लेक्चरमध्ये आपण बघितलं मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ शेडेड एरिया. म्हणजेच जर एखादा सेक्शन दुसऱ्या सेक्शनमधून कट केलेला असेल तर त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया कसा फाइंड आउट करायचा ते. तर सिमिलरली याही लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत सेम टाईपचे न्यूमरिकल्स, फक्त सेक्शन वेगळा आहेत. तर बघूयात न्यूमरिकल्स. A lamina consists of semicircle and a rectangle as shown in figure. Calculate the moment of inertia about IXX. म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे आपल्याला अबाउट सेंट्रॉइडल हॉरिझॉन्टल ॲक्सिस. आणि फिगर दिलेली आहेत आपल्याला सेमीसर्कल आणि रेक्टँग्युलर सेक्शन्स. तर रेक्टँग्युलर सेक्शन्समधनं सेमीसर्कल पार्ट हा कट केलेला आहे आणि जो राहिलेला पोर्शन आहे रेक्टँगलचा तर त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे आपल्याला अबाउट सेंट्रॉइडल हॉरिझॉन्टल ॲक्सिसला. विड्थ ऑफ रेक्टँग्युलर सेक्शन्स दिली 4 सेंटीमीटर. डेप्थ ऑफ रेक्टँग्युलर सेक्शन्स दिली आहेत 8 सेंटीमीटर. रेडियस ऑफ सेमीसर्कल 4 सेंटीमीटर आणि रेडियस इज 2 सेंटीमीटर and diameter is 4 centimeter, and the remaining portion from the surface of semicircle to the edge of rectangular is 4 centimeter. So we have to find out the moment of inertia about horizontal centroidal axis. Okay, तो फर्स्ट आपल्याला काय केलेत, सेमीसर्कल हा रेक्टँग्युलर सेक्शन्समधनं कट आउट केला आहेत आणि राहिलेल्या सेक्शनचा मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट कराय. तर फर्स्ट स्टेप, डिवाइड द गिवन सेक्शन्स इनटू 2 पार्ट ॲज रेक्टँगल 1 B is 4 centimeter and depth is 8 centimeter, and second part is semicircle, so radius is 2 centimeter. To find out the moment of inertia of shaded area, that is remaining portion of rectangular sections about horizontal centroidal axis, that is IXX. तर आपल्याला काय करावं लागेल त्यासाठी, हा जो रेक्टँग्युलर सेक्शन्स आहे त्या रेक्टँग्युलर सेक्शनचा मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करावा लागेल आणि त्यामधनं या सर्क्युलर सेक्शनचा मुवमेंट ऑफ इनर्शिया मायनस करावा लागेल. सेमी सर्क्युलर सेक्शनचा मुवमेंट ऑफ इनर्शिया मायनस करावा लागेल म्हणजे आपल्याला राहिलेल्या सेक्शनचा मुवमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. तर त्यासाठी आपल्याला सर्वात पहिले या रिमेनिंग पोर्शन ऑफ रेक्टँग्युलर सरफेस जो आहे त्याचा सेंट्रॉइडल ॲक्सिस माहीत करणं गरजेचं आहे. जर मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला अबाउट सेंट्रॉइडल ॲक्सिस विचारलेलं आहेत IXX, तर त्या सेंट्रॉइडल ॲक्सिसची पोझिशन्स फाइंड आउट करणं गरजेचं आहे. आणि ती पोझिशन्स आपण कशी फाइंड आउट करतो, बाय कॅल्क्युलेटिंग एक्स बार अँड वाय बार, म्हणजेच डिस्टन्स ऑफ CG ऑफ सेक्शन्स. हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डिस्टन्स म्हणजेच काय असतं, एक्स बार आणि वाय बार. तर ती पोझिशन्स फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करता येईल. मग त्यानंतर मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रेक्टँग्युलर सरफेस मायनस मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेमी सर्क्युलर सरफेस, तर आपल्याला फायनल मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ शेडेड एरिया किंवा रिमेनिंग सरफेस भेटेल. तर डायग्राम ड्रॉ करूयात. तर ही डायग्राम बघा, गिवन सेक्शन्स रेक्टँगल, त्याला आपण फिगर 1 म्हटलं. रेक्टँगल मधनं तुम्ही जर बघितलं तर x1 ॲक्सिस हा हॉरिझॉन्टल सेंट्रॉइडल ॲक्सिस ऑफ रेक्टँगल 1, y1 हा व्हर्टिकल सेंट्रॉइडल ॲक्सिस ऑफ रेक्टँगल, आणि फिगर नंबर 2 ही आपण सेमी सर्कल कन्सिडर केली आहे. तर x2 हा ॲक्सिस पासिंग थ्रू CG ऑफ सेमी सर्कल आणि y2 इज व्हर्टिकल सेंट्रॉइडल ॲक्सिस पासिंग थ्रू CG ऑफ सेमी सर्कल्स. आणि टोटल फिगरचा CG हा डेनोट केला आहे G, कॅपिटल Gने, आणि XX ॲक्सिस इज पासिंग थ्रू CG ऑफ रिमेनिंग पोर्शन ऑफ रेक्टँग्युलर सरफेस, अँड YY ॲक्सिस इज व्हर्टिकल सेंट्रोइडल ॲक्सिस विच इज पासिंग थ्रू CG ऑफ remaining portion of rectangle surface.
सो दोन रेफरन्स ॲक्सिस कन्सिडर केले, एक बॉटम साईडला OA ॲक्सिस आणि व्हर्टिकल साईडला लेफ्ट साईडला OB ॲक्सिस फॉर कॅल्क्युलेटिंग एक्स बार अँड वाय बार. आणि डायमेन्शन्स प्लॉट करून घेतलेत. 4 सेंटीमीटर विड्थ ऑफ रेक्टँगल, 8 सेंटीमीटर डेप्थ ऑफ रेक्टँगल, 2 सेंटीमीटर रेडियस ऑफ सेमीसर्कल अँड 4 सेंटीमीटर इज डायमीटर ऑफ सेमीसर्कल. तर फिगर जर व्यवस्थित केअरफुली तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल एक्स बार आणि वाय बार कसा कॅल्क्युलेट करायचा आहे ते आपल्याला. तर एक्स बारसाठी स्टँडर्ड फॉर्म्युला माहिती आहेत आपल्याला. एक्स बार आपण मागच्याच केसेसमध्ये बघितलं, A1 x1 प्लस A2 x2 आपण A1 प्लस A2. तर आता ज्यावेळेस सेक्शन्स हे जॉईन केलेले असायचे बिल्टअप सेक्शन्समध्ये आपण बघितलं की बिल्टअप सेक्शन आपण कसा बनवतो की एक 2 किंवा 2पेक्षा जास्त सेक्शन एकत्र कंबाईन करून आपण बिल्टअप सेक्शन्स बनवत असतो. तर या ठिकाणी काय केलेत आपल्याला, रेक्टँगल सेक्शन्समधून सेमी सर्क्युलर पार्ट हा कट केलेला आहे, म्हणजे काढून घेतलेला आहे. तर आपल्याला एक्स बार कॅल्क्युलेट करताना नेहमी लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला, तर फॉर्म्युला पण मायनसच होईल. A1 x1 मायनस A2 x2 आपण A1 मायनस A2, म्हणजेच पहिल्या सेक्शनचा एरियाचा मुवमेंट मायनस दुसऱ्या सेक्शनचा एरियाचा मुवमेंट आपण रिमेनिंग पोर्शनचा एरिया, म्हणजेच फिगर 1 मायनस फिगर 2 केली तर रिमेनिंग पोर्शनचा एरिया आपल्याला भेटेल. ओके, तर A1 इज एरिया ऑफ रेक्टँगल, B इंटू D. सो 4 width and depth is 8, so 32 सेंटीमीटर स्क्वेअर. या ठिकाणी सर्व डायमेन्शन्स हे सेंटीमीटरमध्ये दिले आहेत, तर आपले कॅल्क्युलेशन पण सेंटीमीटरमध्येच येणार. A2 इज एरिया ऑफ सेमीसर्कल, सो सेमीसर्कलर सेक्शनचा एरिया π/2 इंटू R स्क्वेअर. सो π/2 इंटू R इज 2 स्क्वेअर, so 6.283 centimeter square area of semicircle. So x1 is distance of CG of a rectangle from left side OB. So vertical OB axis जो कन्सिडर केला आहे त्यापासून तर सेंट्रल पोझिशन ऑफ रेक्टँगलच्या पोझिशनपर्यंतचं डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे तुमचं x1. फिगरमध्ये बघू शकता तुम्ही x1 डेनोट केला आहे OB पासनं तर CG 1 पर्यंतचं डिस्टन्स. सो टोटल विड्थ ऑफ रेक्टँगल आहे 4 सेंटीमीटर. सो x1 इज टोटल विड्थ बाय 2 इज 2 सेंटीमीटर. तसंच y1 तुम्ही फिगरमध्ये बघू शकतात, डिस्टन्स ऑफ अ सेंट्रोइड ऑफ अ रेक्टँगल फ्रॉम बेस OA, म्हणजे G1 पर्यंतचं डिस्टन्स फ्रॉम OA ॲक्सिसपासून हे झालं y1. सो टोटल डेप्थ आहे 8 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटर बाय 2 इज 4 सेंटीमीटर इज y1. सिमिलरली फॉर सेमी सर्क्युलर सेक्शन्स x2 तुम्ही फिगरमध्ये बघू शकतात, हॉरिझॉन्टल OB पासनं y2 ॲक्सिसपर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते आहे x2. तर फॉर सेमी सर्क्युलर सेक्शन द CG लाईज फ्रॉम द डायमीटर इज 4r/3π. सो 4 इंटू रेडियस इज 2/3π. सो x2 इज 0.85 centimeter. y2 is also distance of CG of semicircle from OA. OA ॲक्सिसपासनं CG पर्यंत सेमी सर्क्युलर सेक्शनच्या CG पर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते असणार आहे तुमचं y2. तर OA पासनं सरफेस ऑफ सेमी सर्कलपर्यंतचं 4 सेंटीमीटर डिस्टन्स आहेत आणि तिथनं CG पर्यंत डायमीटर बाय 2. सो 4 + 4/2 म्हणजे 6 सेंटीमीटर हे y2 आलेत आपलं. तर पुट आउट करा व्हॅल्यू इक्वेशनमध्ये एक्स बारच्या, तुम्हाला एक्स बार भेटेल A1 x1 मायनस A2 x2 अपॉन A1 मायनस A2. सो 32 इंटू 2 मायनस 6.283 इंटू 0.85 अपॉन 32 मायनस 6.283. सो एक्स बार इज 2.28 सेंटीमीटर. एक्स बार म्हणजेच काय आलं आपल्याकडे, सेंट्रॉइडल पोझिशन ऑफ शेडेड एरिया OB ॲक्सिसपासनं 2.28 सेंटीमीटरवरती CG लाईज होतो कशाचा, शेडेड एरियाचा. तसंच व्हर्टिकल पोझिशन्स कुठे आहे त्याची y बार A1 y1 मायनस A2 y2 आपण A1 मायनस A2. सो y बार इज 3.51 सेंटीमीटर. OA ॲक्सिसपासनं
CG ऑफ शेडेड एरिया कुठे आहेत 3.51 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आहेत. ठीक आहे. तर हे झाले एक्स बार आणि वाय बार. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आता मुवमेंट ऑफ इनर्शिया. तर मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करताना आपल्याला काय करावं लागेल, फर्स्ट रेक्टँग्युलर सेक्शन्स कन्सिडर करायचे आहेत आणि सेकंड सेमी सर्क्युलर सेक्शन्स कन्सिडर करायचे आहेत. दोघांचाही मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे विथ रिस्पेक्टिव्ह CG ऑफ शेडेड एरिया, म्हणजेच विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिस. तर कसा फाइंड आउट करणार, बाय युजिंग पॅरलल ॲक्सिस थेरम. पॅरलल ॲक्सिस थेरमनुसार आपण काय करणार, रेक्टँग्युलर सरफेस सेक्शनचा जो एरिया मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे तो फाइंड आउट करणार अबाउट एक्स ॲक्सिस. सिमिलरली सेमी सर्क्युलर सेक्शनचा मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करणार अबाउट एक्स ॲक्सिस आणि दोघांचा डिफरन्स म्हणजेच राहिलेल्या सेक्शनचा मुवमेंट हॉरिझॉन्टल मुवमेंट ऑफ इनर्शिया भेटणार आपल्याला IX. तर त्यासाठी आपल्याला काय माहीत असणं गरजेचं आहे, दोघी रेफरन्स ॲक्सिसमधले डिस्टन्स. पॅरलल ॲक्सिस थेरममध्ये आपण नेहमी बघतो H म्हणजे काय असतं, सेंट्रॉइडल ॲक्सिस ऑफ इंडिव्हिज्युअल फिगर आणि रेफरन्स ॲक्सिस, ज्या ॲक्सिसला मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे त्या ॲक्सिसपर्यंतचं डिस्टन्स. तर रेक्टँगलसाठी H1 असेल आपला x1 ॲक्सिस आणि x ॲक्सिसमधलं डिस्टन्स. तसंच फॉर सेमी सर्क्युलर सेक्शनसाठी H2 असेल आपला x2 ॲक्सिस आणि x ॲक्सिसमधलं डिस्टन्स. ते कसं फाइंड आउट करणार आपण बघूयात. तर स्टेप नंबर 3 टू फाइंड द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ शेडेड एरिया अबाउट द सेंट्रॉइडल x ॲक्सिस. So the moment of inertia of a shaded area about centroidal x axis means Ix is equal to moment of inertia of a rectangle about its CG minus moment of inertia of semicircular about its CG. So CG म्हणजेच कोणता, शेडेड एरियाचा CG, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रेक्टँगल अबाउट x ॲक्सिस आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेमी सर्कल अबाउट एक्स ॲक्सिस. दोघांचा डिफरन्स म्हणजेच काय असणार आहे, टोटल मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ शेडेड एरिया म्हणजेच IX1 मायनस IX2 इज टोटल IX. ओके. सो द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रेक्टँगल अबाउट सेंट्रॉइडल x ॲक्सिस दॅट इज अबाउट G बाय युजिंग पॅरलल ॲक्सिस थेरम. IX1 ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू IG1 plus A1 H1 square. So IG1 is moment of inertia about its CG of rectangle. So B D cube by 12, B is 4, D is 8 cube by 12. So 170.667 centimeter to the power 4. हा झाला सेंट्रॉइडल मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रेक्टँगल. तसंच एरिया ऑफ रेक्टँगल 32 सेंटीमीटर स्क्वेअर. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही आता H1 डिस्टन्स इथं फिगरमध्ये दाखवलेत बघा, समजण्यासाठी सेपरेट फिगर ड्रॉ केले आहेत. तर x1 ॲक्सिस आणि x ॲक्सिस मधलं डिस्टन्स म्हणजेच H1 असणार आहे. तर बेसपासनं OAपासनं x1 ॲक्सिसपर्यंतचं डिस्टन्स आहे y1 आणि बेसपासनं x ॲक्सिसपर्यंतचं डिस्टन्स आहे y1. तर दोघे x1 आणि x ॲक्सिसमधलं जर डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल म्हणजे H1, तर y1 मायनस y बार जर केलं तर आपल्याला H1 हा भेटेल. ठीक आहे. तर मग H1 डिस्टन्स बिटवीन CG ऑफ रेक्टँगल दॅट इज x1 ॲक्सिस अँड x ॲक्सिस. सो y1 मायनस y बार, सो 4 मायनस 3.51. y1 आणि y बार आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत स्टेप नंबर 2 मध्ये. तर H1 आला 0.49 सेंटीमीटर. ठीक आहे. तर पुट आउट करा व्हॅल्यू, IX1 भेटेल. IX ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू IG1 प्लस A1 H1 स्क्वेअर. तर व्हॅल्यू पुट आउट केल्यानंतर मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रेक्टँगल अबाउट सेंट्रॉइडल ॲक्सिस ऑफ शेडेड एरिया इज 178.35 सेंटीमीटर टू द पॉवर 4. तसंच
for semicircular sections by using parallel axis theorem, Ix2 of semicircle is equal to Ig2 plus A2H2 square. So Ig2 is moment of inertia of semicircle about Cg of a semicircle. So pi by 8 into r to the power 4. So r is 2. So 2 to the power 4. 6.283 centimeter to the power 4. या ठिकाणी आता बघा H2 डिस्टन्स डेनोट केलेले आहेत, सेपरेट फिगर ड्रॉ केलेले आहेत त्यासाठी लक्षात यायसाठी तुमच्या. तर एक्स ॲक्सिस जो रेड कलरने डेनोट केला आहेत बघा त्यामधलं आणि X2 ॲक्सिस जो आहे सेमी सर्कलचा सी जीमधनं पास झालेला या दोघं ॲक्सिसमधलं डिस्टन्स म्हणजे H2 डिस्टन्स असणार आहे. तर H2 डिस्टन्स कसं भेटणार आहे आपल्याला, OA पासनं X2 ॲक्सिसपर्यंतचं डिस्टन्स आहेत Y2 आणि OA पासनं XX ॲक्सिसपर्यंतचं डिस्टन्स आहे Y बार. तर H2 Y2 मायनस Y बार. लगेच फिगर बघितलं की लक्षात येईल तुमचं फॉर्म्युला. ठीक आहे. तर हा H एरिया ऑफ सेमी सर्कल 6.283 सेंटीमीटर अँड H2 Y2 मायनस Y बार. सो 2.49 सेंटीमीटर हा H2 आला. पुट आउट करा व्हॅल्यू Ixx2. सो Ixx2 ऑफ सेमी सर्कल इज 45.238 centimeter to the power 4. So moment of inertia of shaded area about centroidal axis is Ixx1 minus Ixx2. So 133.112 centimeter to the power 4 हा झाला moment of inertia of shaded area about centroidal axis, horizontal axis. तसंच जर तुम्हाला विचारलं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेंट्रोइडल ॲक्सिस अबाउट व्हर्टिकल सेंट्रोइडल ॲक्सिस IYY, तर काय करायचं आहे, सिम्पली या ठिकाणी जसं आपण x1 आणि XX ॲक्सिसमधलं डिस्टन्स फाइंड आउट केलं बाय युजिंग Y1 अँड Y बार, तसंच Y11 अँड YY ॲक्सिसमधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं. तो तुमचा असेल H1. Y2 आणि YY ॲक्सिसमधलं डिस्टन्स फाइंड करायचं ते असेल Y2 आपलं H2 आणि पॅरलल ॲक्सिस थेरममध्ये पुट आउट करायचं अबाउट YY मोमेंट ऑफ इनर्शिया भेटेल आपल्याला. ठीक आहे. तर या ठिकाणी हा पहिला चॅप्टर जो आहे आपला युनिट फर्स्ट मोमेंट ऑफ इनर्शिया ते एंड झालेलं आहेत. तर नेक्स्ट लेक्चरपासून आपण बघूयात सिम्पल स्ट्रेस अँड स्ट्रेन सेकंड युनिट ऑफ मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर. ओके, थँक्यू.